बियर, रम आणि विस्की या तिघांमधला फरक काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? विस्की ही मूळतः धान्यापासून बनवली जाते, जसं की मका असेल, गहू असेल. हिला डिस्टिलेशन या प्रोसेसने बनवलेली जाते. म्हणजे मूळ फर्मेंटेशन केलेल्या अल्कोहोलला डिस्टिलेशन करून अल्कोहोलचं प्रमाण वाढवलं जातं आणि विस्की बनवली जाते. तर रम ही गुळापासून बनते किंवा ऊसापासून बनते आणि ही सुद्धा डिस्टिलेशन प्रक्रिया करून बनवली जाते. तर बियर ही फर्मेंटेशन पासून बनलेली असते, म्हणजे नैसर्गिक धान्यापासून फर्मेंटेशन करून अल्कोहोल बनवले जाते आणि याच अल्कोहोल पासून बियर बनवली जाते. यामध्ये जर का अल्कोहोलचं प्रमाण बघायचं झालं तर विस्कीमध्ये 40 ते 50% एवढं अल्कोहोल असतं, रममध्ये 35 ते 50% एवढं अल्कोहोल असतं, तर बिअरमध्ये 4 ते 8% एवढं अल्कोहोल असतं. याचाच अर्थ असा होतो की विस्की आणि रम ही स्ट्रॉंग असते, तर बिअर ही नैसर्गिक अल्कोहोलपासून बनल्यामुळे ती थोडीशी हलकी असते. तुम्हाला जर का दारू माणसाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर काय होतं हे जाणून घ्यायचं असेल तर यूट्यूबवरती पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू.